झेंडा नेलो. आमच्या आता अरुण उंडारे सरांनी सांगितलं, गणेश आरडी यादव साहेबांनी सांगितलं, पाकिस्तानला आपले इंडियन आर्मी आतमध्ये घुसून पळून मारणार आहे. कारण ते जर आज जे त्यांनी कृत्य केलंय, भ्याड हल्ला केलाय आणि निरपराध लोकांना मारले. आज आम्ही फक्त झेंडा जाळलाय, आज त्याचा ध्वज जाळलाय, परंतु उद्या त्यांच्या देशात त्यांच्या याच्यात घुसून आपले इंडियन आर्मी काय आहे त्यांना आता मोदी साहेब आता दाखवतील, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र साहेब दाखवतील. परंतु ह्या हल्ल्याचा आपले मुस्लिम बांधव आहेत, आज मुंबईमध्ये असू दे, पूर्ण महाराष्ट्रात असू दे, अनेक आपण असे विभाग आहेत जिथे आपण एक मानव बॉम्ब तयार करतोय. आपण भेंडी बाजाराचा मुस्लिम बांधव तिथे आहेत, परंतु आपले हिंदू गेले तर त्यांना त्रास होतो. मालोनी आहे, जोगेश्वरी आहे, पठाणवाडी आहे, अनेक असे जे विभाग आहेत जे काही मुस्लिम बांधव खूप चांगल्या प्रकारे पण काही चुकीचे आहेत, हिंदूंना टार्गेट करतात. असल्याला पोलीस बांधवाने आणि आपल्या पूर्ण हिंदुस्थानातल्या मुंबईतल्या जनतेने त्याचा मुस्लिम बांधव जे प्रामाणिक आहेत त्यांच्याबरोबर, आता अनेक मुस्लिम बांधव आमच्याबरोबर आहे, ते प्रामाणिक काम आपल्या हिंदुस्थान मुंबईमध्ये जे रोजीरोटी कमवाय आले ते काम करतात. परंतु घरोघरी चुकीचं वक्तव्य करणं आणि अतिरेकीपणा करणं असा या आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कसाब आला, त्याला आश्रय दिले. तसं भ्याड हल्ला करणाऱ्याला आश्रय दिलं, त्याचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं निषेध करतो. थोडे दिवस पहिले पाकिस्तान बघा, जेव्हा ह्या अरुण सरांनी उंडारे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशातूनच हा झालेला तुकडा हा भाग आपल्या रोजीरोटीवरती आपण दिलेल्या अनुदानावर जगत आहे. आज त्यांच्याकडे आपल्या आर्मीने जरा घुसले ना, त्यांना पळायला जागा कमी पडेल, घरात घुसून मारू शकतं आपली इंडियन आर्मी. पण आपण सांस्कृतिक आपला देश आहे, भारत देश, भारत माता की जय का बोलतो, वंदे मातरम का बोलतो, आपले सर्व धर्माला घेऊन चालले. उत्तर भारतीय आहे, गुजराती आहे, मराठी आहे, मुस्लिम आहे. परंतु पाकिस्तान असं राज्य आहे जे खालेल्या जागेवरच घाण करणारी लोक आहेत, त्यांना मारल्याशिवाय पर्याय नाही. पाकिस्तान असंच राहणार तर तुमचा अगला कदम काय आहे? पाकिस्तानवरती आपलं इंडिया आर्मी आणि मोदी साहेब असं आहे, आतापर्यंत सर्जिकल स्टाईल त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय चालणार नाही. बाकी ह्या देशामध्ये आणि हिंदुस्थान काय आहे त्याची त्यांना आता जाणीव होईल. ज्यांना आपण पोसलं, ज्यांना आपण खायला घातलं, आज तेच आपल्यावर उलटले. आज ज्या आपल्या देशाने पाकिस्तान वेगळा केला, त्या पाकिस्तानला खायापासूनचं सगळं पुरवलेलं होतं. आज त्यांचे खायचे वांदे आहेत आणि म्हणून अशा ह्या भ्याड हल्ले करून ते आपल्या देशाला दाखवून द्यायला प्रयत्न करतायत का हिंदुस्थानी कमजोर आहे. पण हिंदुस्थानी कोणी कमजोर नाही. एकदा त्या हिंदुस्थानी जर पेटून उठतो लेट आणि परंतु जर पेटला तर सर्व काही पेटून देतो. राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावं. कारण भारत हा एकसंघ होता, भारत एकसंघ आहे आणि असे भ्याड हल्ले करून तुम्ही तो नामरे किंवा त्या ठिकाणी बेचिराग करू शकत नाहीत. तुम्ही बेचिराग व्हाल, तुमचा देश बेचिराग होईल, पण आमचा देश तुमच्या भ्याड हल्ल्यांनी काही करू शकणार नाही. एवढंच. यहाँ पे सब लोग उपस्थित पाकिस्तान का निषेध करने के लिए उपस्थित हैं. जो पाकिस्तान ने किया है वो बहुत घोर निंदा लायक है. उसके लिए सब यहाँ जनता आकर उसका निषेध करती है. पाकिस्तान मुर्दाबाद का नारा हम लोग लगाते हैं पाकिस्तान की. पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला केला आहे त्यासाठी शिवसेना कांदिवली पूर्व विधानसभा व अखंड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने आम्ही सर्वप्रथम त्याचा जाहीर निषेध करतो. पण पाकिस्तान्यांनो आणि आतंकवाद्यांना तुम्ही एक लक्षात ठेवा, बाप होता है, बेटा होता है. जिस दिन हम ठोकना चालू कर देंगे उस दिन आपके लिए जमीन भी कम गिरेगी. हे गोष्ट लक्षात ठेवा. ज्या रीतीने पाकिस्तानच्या झेंड्याची इकडे आम्ही होळी केलेली आहे, तशीच तुमच्या पाकिस्तानाची होळी हे आमचे इंडियन आर्मीचे जवान करतील. व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा त्यांना फ्रीडम देतील त्यावेळी तुमची काय वाट लागेल हे तुम्हीच लक्षात ठेवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.